नमस्कार मैत्रिणींनो, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी पनीर मसाला बनवणार आहे। अगदी घरच्या घरी हॉटेलसारखा पनीर मसाला कसा बनवायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। येथे पनीरचे असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर येथे आपल्याला वाटण्यासाठी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेले आहे। आता येथे कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचा आहे। त्यामध्ये कांदा हा शॅलो फ्राय होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। असा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो असा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये कोथिंबीर, आलं आणि लसूण घालून पुन्हा परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा आपला वाटणाचा मसाला तयार झालेला आहे। आता हे वाटण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी घालायचं नाही। येथे पहा, अशा पद्धतीने हे वाटण बारीक करून घेतलेले आहे। यामध्ये पाण्याचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे। आता कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचे आहे आणि त्या तेलामध्ये हे पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। शॅलो फ्राय केल्यामुळे पनीर मऊ होते। असे थोडेसे फ्राय झाल्यानंतर लगेच काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण वाटलेले आहे ते त्यामध्ये टाकायचे आहे आणि छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा मसाला 2 ते 3 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे। येथे पाहू शकता तुम्ही मसाल्याला तेल सुटलेले आहे। आता यामध्ये थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार लाल तिखट घालून हा मसाला परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये 1 चमचा पनीर मसाला घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून हा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून सर्व मसाला आणि पनीर सर्व एकत्र करायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतायचं आहे आणि 2-3 मिनिटे पनीर छान शिजून द्यायचं आहे। 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला खूप छान मस्त असा कलर आलेला आहे। पनीरची ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे। आता हा पनीर मसाला एका डिशमध्ये काढून घेऊयात। येथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा पनीर मसाला तयार झालेला आहे। हा पनीर मसाला दिसायला खूप छान दिसत आहे, तसाच खाण्यासाठी सुद्धा खूपच अप्रतिम लागतो। एकदा करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।